मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य सायलीसमोर हात जोडून म्हणतो, प्लीज सायली, तू काहीही असं करू नकोस. अगं, मी तुला जे काही सांगितलं आहे ना ते तू विसरून जा. असं म्हणून आता तो खूप घामाघूम झालेला असतो. तर चैतन्यने सायलीला असं काहीही सांगितलेलं नसतं की अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे. त्याला फक्त भास झालेला असतो की मी जर सांगितलं अर्जुनचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर सायली कशी रिॲक्ट करेल, हे त्याला सगळं काही आठवतं. आता सायली विचारते, चैतन्य सर, अहो सांगा ना मला, अर्जुन सरांसाठी मी असं काय करू जेणेकरून ते खुश होतील. त्यावरती चैतन्य घाम पुसतो आणि म्हणतो, नुसत्या विचारांनी मला एवढा घाम आलाय, जर मी खरं सांगितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता तो सायलीला म्हणतो, तू काहीही दिलंस ना तरीही अर्जुनला ते आवडेलच. तू त्याला एखादा शर्ट किंवा परफ्यूम देखील देऊ शकते. सायली म्हणते की हे नको. त्यावरती आता चैतन्य म्हणतो, तू अशा माणसाला विचारतीये ना की ज्याला असा काही अनुभव पण नाही. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही काहीतरी विचार करा ना दुसरा, तुम्हाला काहीतरी नक्की सुचेल. आता चैतन्य विचार करतो, म्हणतो की तू ना असं कर, अर्जुनला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा किंवा त्याच्यासाठी घरीच कॅन्डल लाईट डिनरची तयारी कर. त्यावरती सायली म्हणते, म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे का? चैतन्य म्हणतो की हो तेच. त्यावेळी सायली म्हणते, त्यांच्या आवडीचे पदार्थ तर मी रोजच बनवत असते, पण हे कॅन्डल वगैरे कधी केलं नाही आणि ते करायला आम्ही खरे नवरा बायको सुद्धा नाही आहोत. त्यावरती चैतन्य म्हणतो, कॅन्डल लाईट डिनर करायला खरे नवरा बायकोच असावं लागतं का? तुझा हेतू तर चांगला आहे ना. आता मी तुला सांगतो, कॅन्डल लाईट डिनर ही अगदी बेस्ट आयडिया आहे. अर्जुनने त्याच्या आयुष्यात असं काही पाहिलं नाही, त्यामुळे तू सायली टच देऊन असं मस्त डेकोरेशन कर. आता सायली म्हणते, सर ही खरंच खूप छान आयडिया आहे, मी त्यांच्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचंच प्लॅन करते. असं म्हणून आता ती तेथून जाते. चैतन्य मोकळा श्वास घेतो आणि देवाकडे प्रार्थना करत म्हणतो की माझ्यावर जरा लक्ष ठेव, कारण की हे असे अचानक धक्के दिलेले मला सहनच होत नाहीयेत. तर दुसरीकडे अर्जुनची आणि रविराजची गाडी समोरासमोर येते. दोघेही आता थांबतात. गाडीतून खाली उतरून एकमेकांकडे अगदी दुश्मनासारखी पाहत असतात. त्यावेळी रविराज आता अर्जुनला म्हणतो, पुन्हा पुन्हा तू माझ्या रस्त्यात आडवा का येतोस? त्यावेळी अर्जुन आता म्हणतो, वाटेत आडवा जाण्याची सवय तुमच्या मुलीला आहे, म्हणून तर ती सारखी आमच्या घरी येत असते. त्यावेळी रविराज म्हणतो, तू पाठवलेले पुरावे मी पाहिले आहेत, पण माझ्या मुलीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच हे फोटो आणि पुरावे पाठवून ज्या काही चुगल्या केल्या आहेत ना, त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आता अर्जुन हा खूप चिडतो आणि म्हणतो, मी तर तुम्हाला फक्त पुरावे दाखवले, काही ना काही कारण काढून, कधी कधी सणानिमित्त, तर कधी कधी पूर्णाजींची आठवण आली, अशी काहीही कारण काढून ती नेहमी घरी येते आणि घरी आल्यानंतर आग लावते. तेव्हा रविराज आता खूपच चिडतो आणि म्हणतो, तू माझ्या मुलीबद्दल बोलतोय ही गोष्ट लक्षात ठेव. माझ्याच मुलीविरोधात तू पुरावे देतोस आणि आता ती आग लावती असं म्हणतो का? तसंही तू विश्वासघात करून किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबामध्ये फूट तर पाडलीये. आता माझ्यामध्ये आणि माझ्या मुलीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, मी ज्या रविराज किल्लेदाराला ओळखत होतो तो नाहीये हा. त्यावरती रविराज म्हणतो, तो तर रविराज किल्ले कधीच मेला आहे. तो रविराज किल्लेदार तुझ्या सर्व चुका पोटात घालायचा, तुझ्या कुटुंबाला आपलं कुटुंब मानायचा. पण ज्या दिवशी त्या मुलीबरोबर तू लग्न केलं त्याच दिवशी त्या रविराज किल्लेदाराचा देखील तू खून केलास. अर्जुन म्हणतो की हो, ते मला दिसतंय की त्याचा कधीच खून झाला आहे आणि तो रविराज किल्लेदार अजूनही जागा असता तर त्याला दिसलं असतं की त्याची मुलगी अजूनही किती खोटं बोलतीये, जी आमच्या घरात येऊन नुसती आग लावते, कारस्थान करते. ती कधीही एक चांगली मुलगी, एक सून, एक पत्नी कधीही होऊ शकत नाही. तेव्हा रविराजला राग येतो. तो म्हणतो, जिभेला आवर घाल अर्जुन. पुढे अर्जुन म्हणतो, तुम्ही तुमच्या मुलीला आता फक्त एकच मेसेज द्या, आमच्या घरी येऊन कारस्थानं थांबव आणि ज्या दिवशी मी तिचे सर्व प्लॅन एक्सपोज करण्याचं ठरवेल ना, त्या दिवशी तिला कुठे लपावं, कुठे पळावं हे सुद्धा कळणार नाही, एवढाच मेसेज तिला द्या. असं म्हणून अर्जुन आता तिथून जातो. तर रविराजला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. तर इकडे सायली ही रूममध्ये असते. तिने विमलला आता बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा विमल विचारते, काय होत आहे, काय झालं, तुमचं काही काम आहे का?
का? तेव्हा सायली म्हणते मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं होतं. वेळी विमल म्हणते मग खोलीत का बोलवायचं, आपण किचनमध्ये बोललो असतो ना. सायली म्हणते तसं नाही हो, मला तुमच्या अर्जुन दादांना एक सरप्राईज द्यायचं आहे. ते कॅन्डल लाईट डिनर म्हणजे काय असतं नक्की सांगा ना मला. त्यावेळी आता विमल खूप हसते आणि म्हणते की कॅन्डल लाईट डिनर करायचं आहे का? तेव्हा सायली म्हणते हो ते करायचं आहे, पण ते कसं असतं मला माहीत नाही ना. त्यावेळी विमल सांगू लागते की कॅन्डल लाईट डिनर म्हणजे सगळीकडे काळोख असतो आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशामध्ये दोघा नवरा बायकोंनी जेवायचं असतं. तेव्हा सायली म्हणते ह्या काळोखामध्ये कसं जेवायचं मग, तिला आता काहीच समजत नसतं. तर विमल म्हणते हो त्यातच तर मजा असते. आणि दोघांनी हातात हात घ्यायचा, मस्त डान्स करायचा. मी टी व्हीमध्ये पाहिलं होतं ना म्हणून तुम्हाला सांगते, जास्त काही माहीत नाही, एवढंच माहीत आहे. सायली म्हणते मला नाच वगैरे नाही करायचा, पण अहो ते काळोखात जेवणार तरी कसं. जेव्हा आम्ही आश्रमात होतो वेळी जर लाईट गेली तर आम्ही जेवणच थांबवायचो, कारण आम्हाला असं वाटायचं की किडे मुंगी पोटात जातील म्हणून. हे काळोखात असं कसं जेवू शकतो. तेव्हा विमल म्हणते हो तुम्हाला दादांना सरप्राईज द्यायचं ना, ते खरंच खुश होतील, तुमच्या हक्काचा नवरा आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा. त्यावरती आता सायली म्हणते हो मी करते, पण तुम्ही मला मदत करा, रात्री सर्वजण लवकर झोपतील ना, त्याची काहीतरी व्यवस्था करा. तेव्हा विमल म्हणते हो करूयात ना, मसाला दुधामध्ये जायफळ जास्त टाकू. सायली म्हणते नको तसं नको, आपण वेगळा काहीतरी प्लॅन करूयात. ठीक आहे असं विमल म्हणते, आणि तुमचं हे जे काही सरप्राईज आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला फुल मदत करेल असंही म्हणते. त्यानंतर सायली काही वेळाने आता सर्व कॅन्डल घेऊन येते. म्हणते की विमलताईंनी जेवढे आता कॅन्डल दिले आहेत ना तेवढ्या रूममध्ये लावते. असं म्हणून ती एक एक करून सगळं काही व्यवस्थित करते आणि डेकोरेशन करते. त्यानंतर ती मनातल्या मनात म्हणते की टेबल हा छोटा आहे, आमच्या दोघांचं ताट यावर मावेल का. तर ती मनातल्या मनात पुन्हा विचार करू लागते की अर्जुन सरांना हे सर्व काही आवडेल ना. तसंही माझ्या प्रयत्नांचं ते नेहमी कौतुक करतातच, पण पाहूयात आता. त्यानंतर पूर्णा आजी सोडून घरातील सगळेजण जेवायला बसलेले असतात. ते प्रताप म्हणतो काय ग कल्पना, पूर्णा आई कुठे आहे. त्यावेळी ती म्हणते पूर्णाजी मगाशीच जेवल्या त्यामुळे त्यांना भूक नाही. असं म्हणून ती सायलीला म्हणते तू पण जेवण करून घे. त्यावेळी सायली म्हणते नको मला नाही जेवायचं. असं म्हणून ती विमलला आता लगेच इशारा करू लागते. विमल म्हणते की त्यांचा जरा पोट दुखतंय म्हणून त्यांना जेवायचं नाही, नंतर मी त्यांना दूध भात कालवून देते. तेव्हा कल्पना ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो मम्मा मला खूप भूक लागली आहे, जेवायला वाढ पटकन. प्रताप म्हणतो काय रे एवढा उशीर आज. तर क्लायंट आले होते, मीटिंग्स होत्या, कॉन्फरन्स होती त्यामुळे झाला उशीर असं तो म्हणतो आणि तेथेच जेवायला बसतो. तेव्हा सायली आणि विमला एकमेकांकडे पाहतच राहतात. विमल सारखी म्हणते की तुम्ही इथे बसू नका जेवायला. त्यावेळी अर्जुन म्हणतो का. तर सायली म्हणते हो तुम्ही फ्रेश होऊन या ना, अगोदर आंघोळ करा. अर्जुन म्हणतो की नाही मला इथेच बसायचंय. अस्मिता म्हणते काय गं तुमचं सारखं चाललंय, इथे नको बसू तिथे नको बसू, त्याला वर का पाठवताय तुम्ही सारखं. तर अर्जुन म्हणतो अस्मिताई तुझं बरोबर आहे, मी आता इथे जेवणार. तेव्हा सायली आणि विमलाला वाटतं की सरप्राईजचा आता पचका होतो की काय. तेव्हा आता सायली पटकन म्हणून जाते मला यांना सरप्राईज द्यायचंय. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. तर कल्पना हसते, तर अस्मिताचा जरा जळफळाट होऊ लागतो. ती रागातच सायलीकडे पाहते. मग अर्जुन म्हणतो तू मला सरप्राईज देणार. तेव्हा सायली म्हणते हो चला ना रूममध्ये. कल्पना म्हणते अर्जुन जा बाळा तू तिच्याबरोबर. अर्जुन आणि सायली आता तेथून जातात. वेळी अस्मिता म्हणते यांच्या रोमांसचं काय करावं कळतच नाही. प्रताप विचारतो अश्विन कुठे आहे. तर कल्पना म्हणते त्याला काहीतरी काम आलं असेल म्हणून तो आला नाही, उशीर होईल त्याला यायला. तेव्हा प्रतापला आता जरा त्याची काळजीच वाटू लागते. दुसरीकडे अश्विन रियाबरोबर म्हणजेच त्याच्या प्रेयसीबरोबर फोनवर बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो अगं रिया माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि तू त्याच्याबरोबर लग्न कसं केलं. मला माहीत होतं की आपला खूप दिवस झाला कॉन्टॅक्ट नाही आहे, पण तू अशी कशी वागू शकतेस. तेव्हा ती तिच्या नवऱ्याकडे फोन देते. तो आता फोनवर बोलू लागतो. अश्विनला अगदी वाईट वाटतं, तो रडतच असतो. तो म्हणतो रिया माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.
आता अचानक रियाने फोन ठेवल्याने अश्विनला खूप वाईट वाटतं. तो खूप रडू लागतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात. तेव्हा काळोखात कसलं सरप्राईज आहे असं अर्जुन विचारतो. तो म्हणतो की मी अगोदर लाईट्स ऑन करतो. सायली म्हणते थांबा हो 1 मिनिट. असं म्हणून ती एक एक करून आता मेणबत्ती पेटवत असते. अर्जुन अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली आता जेवण करत असतात. तेवढ्यातच काहीतरी पडल्याचा आवाज येतो. दोघेही बाहेर येतात तर अश्विन आता दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा अर्जुन धावत असते. तेथे विचारतो, काय रे, घरात मोठी माणसं असताना तू असा वागतोस? तेव्हा आता गप रे ब्रो असं म्हणून अर्जुनला तो ढकलून देतो. घरातील सगळेजण तेथे येतात. अश्विनची ही अवस्था पाहून आता प्रताप त्याच्या कानाखाली मारतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.